नमस्कार मित्रांनो, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या, धडाकेबाज निर्णय, काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर पहिली मोठी बातमी बघा, दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहेत। तरीही केजरीवाल चौकशीला गेलेले नाहीत, त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे। दरम्यान शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल उत्तम राज्य चालवतात, मात्र त्यांना 1-2 दिवसात अटक होईल असा गौप्यस्फोट केला असून चिंता देखील व्यक्त केली आहे। त्यानंतर बघा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे, गतवर्षी केलेल्या पीक विमा अनुदान तातडीने विस्तारित करण्यात यावे, तसेच 55 वर्षावरील शेतकऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन सुरू करण्यात यावेत। वरील मागण्या शासन दरबारी मंजूर करून प्रशासनाने सहकार्य करावे, अन्यथा जामखेड शेतकऱ्याच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वप्नील खाडे यांनी निवेदनात। त्यानंतर बघा, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 6,000 रुपये बँक खात्यात पाठवले जातात। या योजनेअंतर्गत 2,000 रुपयाचे हप्त्याने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात। आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर असून या योजनेअंतर्गत 2,000 रुपयाचा 16वा हप्ता लवकरच बँक खात्यात जमा होणार आहे। या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पैशाचा 16वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाठवला जाणार आहे। पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली असून 2,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्यानंतर बघा, येत्या 1 मार्चपासून 10वीच्या लेखी परीक्षा सुरू होणार आहे। त्याआधी शिक्षण मंडळाकडून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे मराठी, इंग्रजी, हिंदी अशा भाषा विषयामध्ये परिच्छेदावर आधारित आकृत्या पेनाने काढा किंवा पेन्सिलने त्यांचे विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहेत। शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमधील संदिग्धता दूर झाली आहे। त्यानंतर बघा, विशेष अधिवेशनात मराठा समाजाला SC BSC सर्वांगातून स्वतंत्र 10% आरक्षण जाहीर होतात। महायुती सरकारने विधिमंडळ आवर्तन या विजयाचा गुलालही उधळला, पण या विजयोत्सवात अजित पवार यांनी त्यांचे पक्ष मात्र कुठेच दिसला नाही। त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नापासून अजित पवार स्वतः अलिप्त तर ठेवू पाहत नाहीत ना, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे। त्यानंतर बघा, OBC आणि VJNT विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। येत्या 1 जूनपासून महाराष्ट्रातील OBC आणि VJNT तसेच अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थिनीचे 100% फी राज्य सरकार भरणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। त्यानंतर बघा, गृह विभागातर्फे राज्यात जवळपास 10,700 पदाची भरती होणार आहे। लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन झाले आहे, पण मराठा समाजाला नव्याने दिलेले 10% आरक्षणाचा शासन निर्णय झाल्याशिवाय जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही। आरक्षणाच्या शासन निर्णयानंतर पदभरतीची भिन्न नियमावली नव्याने तयार करून जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी माहिती प्रशिक्षण खास पदकी विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली।